कोणता मायबाप पोरगी नको वाटस का? पोरगी किती विशेष आहे, किती विशेष आहे. जे काम पोरगा नाही करस ते पोर करस आहे. बरोबर आहे ना? कदाचित पोरगा बायकोन ऐकीसनी मायबाप घरमा बाहेर कर देस, पण पोरगी नवराना पाय पडीसनी मायबापनी सेवा करायला तयार. बराबर. आता जे ऐकलं ना, दुसरं अजून उदाहरण सांगतो. दोन लोकांचा संवाद आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी पोराला सांगत होती, दादा जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. शब्दाकडे लक्ष द्या. जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. पोरगा हुशार होता, म्हणे ताई मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. तुझं म्हणणं खरं आहे, पण मायबापांनी पोरीला सासरी पाठवत असताना संस्कार असे दिले की बेटा सासू सासरे तेच मायबाप आहे. हे संस्कार जर पोरींना दिले तर वृद्धाश्रमच बांधले जाणार नाही. आपली मानसिकता अशी, आपली मानसिकता अशी. तुम्ही माया रागणी समजून तुमले खरं बोला ना, फक्त ना रागणी या ना बहिणी जरी पोरे आहे जेमतेम बा करताय 3 पास करायला ते बी 3 दिन पाहिजे बहिणी. नवरात्री चालत नाही, राग नाही करा ना बहिणी ना. मला सत्यता मांडा नवरच तुम्ही मायात ते नेतीस ना, तुम्ही भाऊ जायले तुम्ही वहिनीला सांगतीस, वहिनी माझ्या पप्पांना सकाळी सकाळी चहा प्यायची सवय, सकाळी 1 कप चहा बनवून देत जाईल सांगितलीस ना बहिणी. मग जसं तुम्ही भाऊ जाईन करते ना अपेक्षा मन बापले कब्बर चहा काय घ्यायचं आहे असं, तसंच तुम्ही ननीले बी तुम्हाला करते ना अपेक्षा नाही समज. तुम्ही ननीले बी वाटस वहिनी तू बी मन माय बापले कब्बर चहा काय घ्यायचं. बाकी नाही बाया सासू सासरा जाऊ द्या हो. मुक्कामले होतो मी, गावनं नाव सांगणार नाही बाबा आपलं, कोणा नातेवाईक नाही घ्या, कोण कोणता गावनं नाव सांगणार नाही. पुरावा सापडा म्हणजे लोक एक मुक्काम मुक्का करतात. मुक्कामले राहिलो तू बाजून घर मग एक बहीण ताटलीच नाही जायला नाही महादेव मंदिरवर हात मा आठवतात. तो नवरा म्हणे ऐ मंदिरवर जाऊन पहिले माझे जरा गरम पाणी काय द्या आंघोळी आणि 1 कप चहा काय दे म्हणे. काय का बेटा म्हणे पहिले देव काही येऊ द्या मला देव तो येऊ द्या, तुम्ही काय तिथला मग मोरी नाही चालणार म्हणे. आणि तशीच महादेव ना मंदिरवर गेली. हा ते मला सांगा तो महादेव खुश होई ना का बहिणी. तो महादेव उलट असं वाटतं हो बाई तू आटे कधी गई तू आटे होणी म्हणून पार्वती फी गाडी जाशी घर जा इथले देव करणारी भक्त नको मंदिर. आपले फक्त दुसरा करते ना अपेक्षा आहे, स्वतःकडे ते अजिबात नाही. बरोबर आहे ना. हा प्रत्येक बाईनं हा विचार करायचा आहे, प्रत्येक पोरीनं हा विचार करायचा. मग ऐका, पोरगीचा इतका विशेष प्रेम आहे. पोरगी किती विशेष आहे. ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल, ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल ना त्यांच्या लक्षात येईल की गुरुजी स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. जरा चढावचा भाग होता, टेकडीचा भाग होता. स्वामी चालत होते रामतीर्थ, स्वामी रामतीर्थ चालत होते. पुढे एक माणूस अशक्त होता, बारका होता. त्याच्या कडेवर पोरगी होती, खांद्यावर पोरगी होती आणि तो चालत होता. खांद्यावर पोरगी अशक्त. स्वामींना असं वाटलं अरे अशक्त आहे बाई, भोला दिसतोय, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे. स्वामींनी आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींना दया आली, कारण संतांचा साधूंचा स्वभाव आहे. हो जे का रंजले गांजले त्याचे म्हणी जो आपले तुझी साधू ओळखावा देव तिची जाणावं. महाराज दुश्मनाचा सुद्धा वाईट विचार करत नाही, ते संत असतात. पुन्हा आवाज दिला, ए भैया
ए भाईजी जरा रुक जा, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं स्वामींना सांगितलं, महात्माजी सुनो ना महात्माजी, ये जो बेटी है ना ये मेरे कंधे पर ही ठीक है. क्यों? क्योंकि महाराज जी भारत देश में, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती? आपको संन्यासी है. और तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी त्यांना करते ज्यांना बहीण आहे, मुलगी त्यांना करते ज्यांच्या पोटी मुलगी आहे. विठ्ठल भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही, ती साधारण व्यक्ती सांगत होती. मग आता तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. भारत देशामध्ये कोणत्या मायबापाला पोरींचं ओझं होतं का? होतं का? नाही. पक्क ना? पक्क ना? मायबापांना ओझं होत नाही. कोणत्याच मायबापांना पोरींचं ओझं होत नाही. मग पोरींचं ओझं होत नाही, माव गर्भपात कताय नव्हता. हा, गर्भपात कुठून आलता? अरे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी कसं काय मारल्या गेल्या? पोरी मारणाऱ्यांना सांगतो, जे वय घे त्याला आपण बदलू नाही शकतात, पण पुढे तरी चूक होऊ देऊ नका. ज्यासले पोरी मारेलेत ना त्यासले पश्चाताप राहील. हो, आणि ज्यासले पोरी आहेत, पोरगा जर दोन शब्द चटपट बोलायला लागला ना, सहज बॅग बरीशने 4 दिन ना 20 मनीषनी पोरगी पाहिजे. हो, राग संताप तडे जिरावण साधनशे. आणि ज्यासनी पोटमान पोरी माट टाकेलेत, पोऱ्यानी कंबर मला लाद दिली तरी तटेच पडणं शेरे भाऊ. पर्याय नाही आते, कारण तुमले भगवाननी दिल साधन बी उपाडी घालेलं तुम्ही. मग तुमले ती भोग नसते. हा, नाही का? पोरगी विशेष रत्न नाही असं तुम्ही म्हणता, पण पोरी आपणच पोटातल्या पोटात मारलेल्या आहेत काही काही लोकांनी. आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळींना बोलायला चान्स नाही. याटे ना माणसेसले नाही. समजा एखादी सुनबाईले दिवस येत आणि सुनबाई डिलिव्हरी होईल, एखादी गलीमानी गावमानी बाईनी तर का होताय तुम्ही सुनबाई दिवस होता काय व्हाय ना. आणि जर पोर व्हायला राहिली शिलगा ओ माय आपो ती बहिणी ओ, हा तो एक शब्द बोलता बेकार आहे, वाटे सांगाल चालाव नाही. समजी घ्या तुम्ही, बाकी नाही पाहिजे. पुरुष मंडळी तसं नाही बोलणार. म्हणजे तुमलेच तुम्हाला कंटाळा येत, आम्ही काय करू शकतो? पोरगी एवढं विशेष रत्न नाही महाराज. पण याच्या मागे काय झालं माहितीये का? हुंडा मागायला चौघातली हुंडा. हो, इथला हुंडा मागायला लागतात लोक, म्हणजे बजेट ना बाहेर वागायला लागतात लोक. आणि या हुंडांपर बाकी लोकेशने ना पुरी पोटमान मारी टाकतात. नुकसान कोणी वहिनी? नुकसान कोणी व्हायला बहिणी मायाचं? आपलीच व्हायली. आता आपलाच पोरे 40 नव्हे घ्या तरी पोरी बेटी राहण्यात अवसर त्यांना आपण वैष्णी करते. पहिले 100% पोरी आणि 70% पोरे होतात. एक म्हातारा 2 बायका करे पहिले. व तिनं अजून काय म्हातारा तसं तुम्हाला काय म्हणा जर मन बातम्या 2 होतात. एक म्हातारा 2 करे, कारण होत्यात तो पोरी बेटी बी जाय. बरोबर आहे की नाही? आता 70% पोरी 100% पोरी, 70 पोरीले पोरी भेटते, 30 पोरीने काय करा सरळ लंगोट शिवानं गळवर निघाणं पाहतो. पर्याय नाही. हा, त्यामुळे कोणाला नंबर लागू शकतो. हो, मुलगी एवढं विशेष रत्न नाही. पण काय ना काही मायबापांनी हुंडाला घाबरून पोरी मारल्या. हो, हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती. एक पोरगी सुंदर होती, तिला बघाय पोरगा आला. त्या पोराला मुलगी आवडली, पण पोरगा इंजिनियर होता, सरकारी इंजिनियर होता. त्याला पोरगी आवडली. पोरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली, तिच्यासोबत मी लग्न करेल, पण मला हुंडा पाहिजे. म्हणलं किती? तर म्हणतो 6 लाख रुपये. हा म्हणे एकटी पोर आहे, जावाई सरकारी आहे म्हणल्यावर 6 लाख रुपये हुंडा दिला. आता 6 लाख रुपये हुंडा बी कबूल घ्या, पण नवरदेव म्हणजे लग्न म्हणा पद्धत ना म्हणे कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही बसवायचं. नवरीन बाप म्हणे तुला पटीन तसं कर, सरकारी कर्मचारी जवळ भेट राही ना. आता त्यानं 6 लाख रुपये हुंडा दिला, पण ठरलेलं नवरदेव नवरी वर घोड्यामध्ये सोबत फिरवायचं. आता ती बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोर बसलेली होती. नवरी पोरगी बसलेली आणि बँड वाजेवाल्यानं वाजवायला सुरुवात केली. तरुण पोरं जोरात नाचायला लागली. नवरदेव जरा पाहुणा डांबरा होता थोडा, 150 बाजूमा बसेल पोरले. पाय ना
पठ्ठ्यानं कशी कमवली, किती पोरं नाचताय पाय ना. ती म्हणे हा ना बाई. म्हणे पाय का घरी, म्हणे हा ना. म्हणे देखते घरी. पोर हुशार होती, अहो काय आवराय नाही ना माय. म्हणे पोर हुशार होती म्हणे. धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचताय. तो म्हणे तुम्हाला माईन शपथ टाकेल, सांगणंच पडी, सांगावंच लागेल. काय नाही म्हणे, सोपं येते म्हणे. कसं काय नाही म्हणे, कोणले 20 नि, कोणले 50 नि, कोणले 100 नि, पाहिजे का फुटतच म्हणे, त्यांनी टाकलेलंच नाही. म्हणता आमना मालेगावना पोरी नाही धुतला बायला. तुमनाकडे नाही ती पद्धत. हा जानगर ना का त्यांगर नाव का तेवढं बरं. मालेगाव मध्ये वाटत बाबा जोरात पोरं नाचत होते. हो, आणि त्या नाचणारच नाही आपण बोलते फॅशनचे बरं का. इथल्या चालल्या जिन्या पॅन्ट राहतेच ना, तरी सुद्धा फाटी जाते तो लुगून पुरत. आपण बाकी ना ते नागिन डान्सवाला राहतो. हो भाऊ सांगलाल भेटत नाही, तू नागिन डान्सवाला कवर टाया होती रे. मी एक व्हिडिओ होता कावर नागिन देखा, नागिन डान्सवाला ते मंडप ना तो खांबवर लागसा चढीस निघत आहे ना, आडा धट पडणार. काय काम पडे हो नागिन डान्स. जोरात नाचत होते तरुण पोरं, जोरात नाचत होते. अहो म्हणे एक कितला पोरी नाची ना. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतात. अहो म्हणे काही नाही, कोणले 20 न, कोणले 50 नि, पाहिजे का कुत्तच म्हणे. त्या पोर हुशार होती. धनी म्हणे काय कारभारी म्हणे, बोल ना. 20 रुपयामा, 50 रुपयामा, 100 रुपयामा इथला उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपयामा, 50 रुपयामा, 100 रुपयामा इथला उन्हा कुदाड राहणार. मन बापी 6 लाख रुपये दिलेत, मी किती गोमाल. म्हणून हुंडा देणाऱ्याने द्यायचं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्या. बरोबर आहे का नाही. हा देणाऱ्याने दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला आपली रिक्वेस्ट आहे दादा, पाया पडून पोरगी जन्माला आली ना तेव्हापासून तयारी लागायचं. असं सांगानच नाही मापान रुपया नाही काय करू, जास्त नाही पण आपल्या ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. हा जो पोरगा हुंडा मागत होत्या डायरेक्ट उठाट द्या. चल रे उठ रे हो नालायक, तू आत्यात भीक मागरा ना, मन पोरले काय पोची गरवा. बरोबर आहे की नाही. हा पण तुमच्या इच्छेनुसार भले 10,000 20,000 काही का असेना दिलं पाहिजे असं शास्त्र सांगतो. थोडंफार का ना द्यायला पाहिजे. काही लोक सांगते महाराज पैसा वाला ना, ठीक आहे 1,00,000 2,00,000 राहिली ना, आम्ही गरीब आहेत, आम्ही 10,000 बी देऊ शकत नाही. कसं काय देऊ शकत नाही. मजुरी करणारा माणूस मजुरीना किती रुपये रोज येते, कमीत कमी 500 रुपये रोज. बरोबर आहे ना काकाश्री, 500 रुपये रोज, 500 रुपये रोज, 500 रुपये रोज. जो रोजंदारी काम करत तो सुद्धा दिनभर मग 100 नि इमल काय जा खास ना, मग 100 नि इमल काय नाही. तू बोरा बोटा कारण नालायक पुत्रा, 100 रुपयाने विमल काय राहणार. तू जन्माल काय पूर्ण करता 100 वाचाडशी, तिनं लगीन नाही, तिनं शिक्षण बी जाईल, बायात पण बी जाईल. रीतीर सांगा का बराच दुःख लागत नाही. विठ्ठल विठ्ठल आठी बी तांबडो काय देणार. दाती गाली हो यासनी शांतता लागू देणार. तुम्हाला परसाद आहे का मालेगावनी नगरपालिका इकिन जाऊ. मुलगी एवढी विशेष रत्न, पोरगीचे लग्न संबंध जोडले आहेत का. हा कदाचित काही लोकांच्या डोक्यावर न जात असेल, महाराज फक्त मुलगी मुलगी काय सांगतात, मी तुकोबरायांचे भाव सांगतो एवढं लक्षात ठेवा. पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहेत, लग्न संबंध जोडलेल्या हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई आणि मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही या, समोर पाहताय पण दिसत नाही या. कारण मनात फक्त एकच विचार, माझ्या पिलूचं लग्न करतोय, समोरचा परिवार कसं असेल, माझ्या लेकाला माझ्या लेकीला समजून घेतील की नाही, असे प्रश्न मायबापांच्या मनात. मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडली, मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडली, नवरीच्या बापाला सांगितलं हे पोराव आता उठून जा, ज्यांना उठायचं मध्ये कोणी उठू नका रे, कोणाला उठायचं असेल आता निघून जा, नाहीतर उठू नका, वातावरण नका खराब करू. नवरीच्या बापाला मंडपामध्ये एक वस्तू कमी पडत होती, नवरीच्या बापाला सांगितलं का हो दादा ती वस्तू लागते तेवढी घेऊन या. नवरीचा बाप घरात गेला, आता घरात कोणती वस्तू कुठे आहे माणसांना माहिती नसते, म्हणून तो पत्नीला शोधतोय ती वस्तू कुठं ठेवलेली विचारण्यासाठी.
हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये बाई रडत होती. माणूस जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर पत्नीला विचारायला लागला, का ग काय झालं? काय नाही होतं नी, हे वेडी तू रडत्या? नाही होतं नी. हे वेडी तुझ्या डोळ्यात अश्रू आहे, तू रडते, खोटं काय बोलते? नाही होतं नी. हे अगं सांग ना, काय झालं? तुझा कोणी अपमान केला का? मंडपात तुला कोणी काही बोललं का? कोणी रागावलं का तुला? नाही होतं नी. मग तू का रडते? धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. हळद लागली तेव्हापासून पोरगी सारखी रडते हो धनी. एक काम करा ना, तुम्ही दीदी जवळ जा, ती तुमचा शब्दाचा मान राखेल, कारण तुमच्यावर विशेष प्रेम करते. तुम्ही जा आणि दीदीला समजावून सांगा का पोरी रडू नकोस म्हणून. बाप्पाच्याही डोळ्यात अश्रू होते. बाप सांगायला लागला, वेडी तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते ग, पण मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवाणी रडायला लागला? मी जर का रडलो ना, हा समाज मला सांगेल याच्याकडे पैसे नाही म्हणून नाटकं करतोय की काय. मला नाही रडता येणार. दोघांचा संवाद आहे. हळदीची रात्र नवरा बायको म्हणजे नवरीचे मायबाप दोघं रडून काढताय. सकाळी दिवस उजळला, स्नान करून नवरीचा बाप ओट्यावर आला. कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जात होता. त्या व्यक्तीनं भला मोठा मंडप बघितला, स्वयंपाक होतो ते बघितलं आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वानाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरगीचं लग्न, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, अरे मी माझं स्वतःचं काळीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी कधी बघितलेलं सुद्धा नव्हतं. दादा कधी मुलगीचे मायबाप होऊन बघा. ज्यांची मुलगी सासरी गेलेली आहे, ज्यांची मुलगी जाणार आहे, त्या मायबापांना विचारा ते दुःख काय असतं. कारण माझ्या कीर्तनातून एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं ना ते फक्त त्यालाच कळतं, इतरांना नाही ते करायचं. मुलगी काय असते? बँक मध्ये जातो ना आपण पैसे काढायला, बँक मध्ये गेल्याच्या नंतर, दादा बोलू नका तुम्ही, हो दादा माझ्याकडे बघा, शक्य होत नसेल तर तिकडे बघा, पण बोलू नका. बँक मध्ये जातो ना आपण, स्लिप भरतो, स्लिप भरण्यासाठी तुमच्या खिशात पेन नसेल ना, खिशात जर पेन नसेल ना तर तुम्ही ते बँक मध्ये एखाद कर्मचारी असतील ना, त्यांना सांगशाल, मॅनेजरला सांगशाल, हो पेन आणले नाही, तुमच्याकडे असेल तर द्या ना. तर ते बँकचे साहेब आहे ना, पेनला सुद्धा दोरी बांधून ठेवतात. पेन फक्त 5 रुपयाची, तरी तुमच्या हातात देत नाही. आणि पेन जर द्यायचीच असेल तर पेन न पहिले डवरं काढले तशी मग पेन हातात देतच. का बरं? पेनचा विसर पडला नाही पाहिजे. म्हणजे 5 रुपयाची पेन कोणी विश्वासानं आपल्या हातात देत नाही, पण किती उदार अंतकरणाचे मायबाप असतात, पोरीला कन्यादान करतात. लग्न संबंध आटोपले तर दादा, लग्न संबंध आटोपले तर प्रसंग आहे तर विदायचा. आता पोरगीला सासरी जायचंय. नवरदेवाकडनं आलेल्या महिला माता लई वजनात असतात. बहिणी हो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, जरा हक्काने बोलतो. तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, काही काही बाया लईच वजन दाखवतात. तुम्ही इकडनं नवरदेवाकडनं पलोऱ्या बनवून जातात ना, काही काही बाया लई वजन दाखवतात. पण हे विसरू नका, भगवंतानं तुमच्या पोटी मुलगी दिलेली, तुमच्या पाठी बहीण आहे, आणि तुम्ही सुद्धा कोणाचं तरी तुमच्या मायबापांचं घर सोडून नवरी बनून आलात, हे कधी विसरू नका मायाबाप. काही काही बाया लई वजनात असतात. त्या नवरीच्या मायबापांना सांगतात, हो चला लवकर निघायचंय आम्हाला. ती नवरी पोरगी सांगते, आत्या व ताई ऐका ना, तुमच्या सोबतच येते या, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटायचंय, आत्या थांबा ना. काही काही बाया सांगतात, काय मायला भेटते? अगं 20-22 वर्षाची होईपर्यंत माईकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं? आता विचारायची वेळ आहे वय का? ती पोरगी सांगते, डोळ्यात अश्रू, आत्या नवीन परिवारात यायचंय, सासू सासरे दीर जेठ जे पण असतील
प्रत्येकाचं मन कसं जपायचं माहित नाही. एकदा माझ्या माईला भेटते आणि तुमच्या सोबतच येते. हो ताई जरा थांबा ना. सगळे नातेवाईक उभे आहेत, पूर्ण परिवार उभा. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती पोरगी कधी आपली माय होते आपल्यालाही कळू देत नाही. पोरगी माईला सांगते गड्यात मिठी मारून, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील ग. का? कारण माझ्या पप्पांना बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे माय. ते माय पोरीला सांगते, बेटा जा, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटले गेले दादा. पुढे जाऊन लहानी बहीण उभी आहे. बहिणीच्या जवळ जाते, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहतात. बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, तर तोंडातला घास तोंडात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी. कशी जगेल ग तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं माय. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा. भावाच्या कडेला मिठी मारतात. भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिल्लू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना, तू मला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो. पण रडायला एवढ्यासाठी येत आहे, तू एक घर सोडून जाते ना बाई, या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा वेळ कमी आहे, पण समाजाला मला संदेश द्यायला आवडेल. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका. पोरींचे लग्न संबंध जुळवायचे असतील तर फक्त श्रीमंती बघू नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच पोरी द्यावं. नाहीतर पैसेवाल्यांना बघून तुम्ही पोरी दिलेल्या आहेत, आजही पोरी सुखात नाही. दादा 500 रुपये रोजानं काम करणारा मजुराच्या घरात सुद्धा भाकरची साईज तेवढीच आहे जेवढी करोडपतीच्या घरात बनते. पोरींचे लग्न संबंध करत असताना, जुळवत असताना संस्कार बघा, संस्कार. कारण हा संदेश देताना मीच गई वरतो. हा अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, जो प्रसंग माझ्यावर आला, कोण्या भावावर येऊ नये, कोण्या बहिणीवर येऊ नये, कोण्या माईवर येऊ नये, कोण्या बापावर येऊ नये म्हणून समाजाला आपला संदेश आहे. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती नका बघू, संस्कार बघा. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. करोडपती लोक होते. जेव्हा ते माझ्या बहिणीला बघायला आले का, माझ्या बहिणीला बघायला आले होते, तेव्हाच मी माझ्या बाप्पाला सांगितलं, हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही पप्पा. माझा बाप मला म्हणतो, तू माझ्यापेक्षा जास्त पावसाळे काढले येतं का? बापाच्या पुढे जर शहाणपणा करायचं म्हणलं तर समाज मला काय नजरेनं बघेल. आपण कीर्तनकार आहोत, आपल्याला आपली मर्यादा सांभाळावी लागेल. बापाच्या पुढे जाता आलं आणि माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. माझी बहीण पहिलं मूळ, दुसरं मूळ, तिसरं मूळ फिरून गेली. नंतर आल्याच्या नंतर तिच्या घरच्या लोकांनी तिच्याकडे 10 लाख रुपयाची मागणी केली. बोलले, आपण 1 करोड रुपयाचं शेत घेतलेले, नावे करायला आपल्याला पैसे कमी पडतात, 10 लाख रुपये तू तुझ्या बापाकडनं 10 लाख रुपये घेऊ नये. माझी बहीण आली तर खरी, पण पप्पांचा स्वभाव थोडा स्ट्रिक्ट असल्यामुळे आमची कोणाची हिंमतच होत नाही बापाच्या पुढे बोलायची. पण माझी बहीण सकाळी जाणार तशी आज रात्री वहिनीकडे बसले. माझ्या वहिनीला सांगायला लागली, म्हणले वहिनी, माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात. वहिनींनी सांगितलं, तुमच्या घरचे जर मागत असतील तर पप्पांना सांगा ना. माझी दीदी सांगत होती, पप्पांना काय सांगायचं, आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला रक्कम थोडी नाही ना. गरीब लोकांना 10 लाख रुपये म्हणजे भरपूर होतात. वहिनी कसं शक्य आहे? तुम्ही पण सांगू नका, मी पण सांगत नाही. त्या लोकांच्या नजरेतून ते स्वार्थ निघून जाईल. होतील म्हणले क्लिअर. माझी दीदी दुसऱ्या दिवशी चालली गेली. पण माझ्या वहिनीनं मला माझ्या भावाला सांगितलं, म्हणले आपल्या दीदीकडनं तिच्या घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत.
आता ती चालली गेली म्हणल्यावर माझ्याकडे तर काही अन्सरच उत्तरच नव्हतं काय करायचं ते. प्रसंग आला रक्षाबंधनचा. रक्षाबंधनचा प्रसंग झाला. मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जा ताईला घेऊन या. माझे मोठे दादा गेले, माझ्या बहिणीला घेऊन आले. ती आली, तिला म्हटलं काकाताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं पैसे मागत होते, तुम्हाला काय नाही सांगितलं? ती म्हणते जाऊ देत दादा, निघून जाईल त्यांच्या मनामधनं स्वार्थ. अगं बाई म्हटलं, ते जर का लग्नाला वर्ष होत नाही तोपर्यंत जर 10 लाखाची मागणी करतायत म्हणजे ते लोक लई स्वार्थी ताई. तो त्यांना शिक्षा लागेल त्याच्यासाठी थोडे दिवस इकडेच थांब, त्यांच्या नजरेतून स्वार्थ निघत नाही तोवर. मी माझ्या बहिणीला आग्रह करून थांबून घेतलं. पण कसं असतं ना, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला गेलेलो. माझा मोठा दादा ड्युटीला गेलेला, वडीलही बाहेर गावी गेलेले. आणि योगायोग तिच्या मालकानं तिला फोन केला. तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आत्ता निघून, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीचा मला फोन आला, मला म्हणते दादा मला जावं लागतंय रे. म्हटलं ताई नको जाऊ, ते लोक स्वार्थीत. म्हणलं नको जाऊ. तिने मला एका शब्दात अडकवलं, म्हणे दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे आणि माझ्या सासूला नको व्हायला जर काही घडलं आणि तिथं मी जर नसेल तर लोक मलाही बोलू देणार नाही आणि तुलाही तोंड काढू देणार नाही. लोक म्हणतील कसला कीर्तनकार आहे, त्याच्या बहिणीचे काही संस्कार आहे, सासू मेली तरी जागेवर नव्हती. दादा मला जावं लागतंय रे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी सांगितलं ताई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई तशीच निघाली. त्या घरी पोहोचली. संध्याकाळी मस्त स्वयंपाक वगैरे करवला. त्या लोकांनी जेवण वगैरे करून घेतलं. गाव शांत झालं. 11 साडे11 वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं. 11 साडे11 वाजलेले होते. त्या लोकांनी माझ्या बहिणीला विचारलं, रुपाली पैसे आणलेत का? माझ्या बहिणीनं सांगितलं तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला, तुमच्या मायची तब्येत सिरियस आहे. मी तशीच निघून आली. घरी तर माझा लहान दादा पण नव्हता, मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडील बाहेरगावी गेलेले, तर पैसे कोणाकडनं आणणार? महाराज स्वार्थी लोक होते. माझ्या बहिणीला मारायला सुरुवात केली. 1-2 चापट मारली असती तर काय वाटलं नसतं, नाही का? 1-2 चापट मारली असती काय वाटलं नसतं. पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली माझ्या ताईला. माझ्या ताईला एवढं मारलं. मारता मारता माझ्या ताईचे 2 हात तोडले, आई तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही आणि तो भिकारी जसा भीक मागतो, तशी माझी ताई त्यांना रदमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी दान आहे, 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, तुमच्या पाया पडते. तरी हा नराधम मारतच होता. त्याला दयाच येत नव्हती. माझी ताई आवाज द्यायला लागली. कोणाला तरी माझ्या दया येईल, कुणाला आवाज ऐकायला येईल. तर माझी ताई आवाज देत होती, काका बाबा मामाजी कुणाला माझा आवाज ऐकू येत असेल तर ऐका ना, हे मला घरात मारून टाकतील, कोणीतरी वाचवा ना. गल्लीतल्या लोकांनी आवाज ऐकला, पण ते घरच एवढं नालायक होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, समजे लोक सांगत होते महाराज पोरगीला आवाज देत होते, विनंती करत होते. पण महाराज ते लोक एवढे नालायक आहेत, त्यांच्या दारात पुत्र उभं राहत नाही आणि माणसांनी तरी कसं जावं? दादा 2 हात तुटलेले, 2 पाय तुटलेले. माझी बहीण आवाज देत होती म्हणून त्या नालायकांना कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात खोकला का तिचा आवाज नाही. काय करायचं? उठलंही जात नाही, चाललंही जात नाही. आवाज द्यायचा म्हणल्यावर आवाजही निघत नाही. त्या नालायकानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला, केचत घेऊन गेला जिन्यावरनं. दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारला. तो मंडपातला भाऊ सांगत होता का, ताई तू फिरून कधी येशील? या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल दिदी, तू कधी फिरून येतेस म्हणून. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8-9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही.
22ला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग? ताई तू असा कोणता राग धरून बसली का प्रत्येक बहीण येऊन रक्षाबंधनला बाबाला राखी बांधून घेऊन तुझ्या नावानं राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई खाली असते ग? असं कोणता राग धरून बसली का हे बाई? मंडपातला भाऊ सांगत होता ताई फिरून कधी येशील? या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. दीदी कधी येशील ग हे बाई? भावाला भेटलं गेलं, शेवटच्या कोपऱ्याला बाप उभा होता. धाव घेते पोरगी बापाच्या कड्याला मिठी मारते. बापाला सांगते पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण मी नसल्यावर माझ्या मायला कोण समजवणार? नका रागवत जाऊ पप्पा माझ्या मायवर, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या मायवर रागवता ना पप्पा, माझी माई एका कोपऱ्याला बसून राहते. हो नका रागवत जाऊ. तुम्ही रागवल्याच्या नंतर 2-2 दिवस जेवण नाही करत. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर. मी होती तिला समजवायची, आता मी पण चालली, तिला कोण समजवणार? तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही. हो पप्पा तिला समजून घेशाल. हो पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून जाते ना, तशीच माझी माय सुद्धा तिच्या माय बापांचं घर सोडून तुमच्या विश्वासावर आले. हो तिला समजून घेशाल. हो पप्पा. तो बाप म्हणतो बेटा तू सांगते ना तसंच करेल, पण बेटा ऐक ना, दिल्यागिरी सुखीला सासू सासऱ्यांना आईवडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खाती जाईल. असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. तेव्हाची परिस्थिती बैलगाडीनं पोरीला न्यायची. बैलगाडीचं तोंड पुढे होतं, पण पोरगी मागं तोंड करून बसली. का? दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागे पाहत होती. गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगायची आत्या तिचे घर दिसते ना बाई, की माझ्या माझं बापाचं घर आहे. ती गली आहे ना ती पूर्ण माझ्या काका बाबांची आहे. बैलगाडी पुढे निघाली. बैलगाडी पुढे निघाली. आता काही दिसत नाही. आता फक्त मंदिराचा ध्वज दिसतोय. मंदिराचा ध्वज दिसतोय. पोरगीच्या लक्षात आलं आता गाव दिसणार नाही, माझे बाप दिसणार नाही, माझे काका बाबा दिसणार नाही, माझी माय बहीण कोणी दिसणार नाही. मंदिराचा ध्वज उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा, माझ्या बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढं जात होती. पोरगी फिरू मागं पाहत होती. एकच सांगत होती ती माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. बैलगाडी पुढं जाते. पोरगी सांगते ताई ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघितला आणि अभंगाच्या प्रथम चरणाचा
सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 8:15. मला पुढे पोचायचंय सटाण्याच्या पुढे. तुमची तर वेळ झालेलीच आहे. मला पुढचं कीर्तन अजून सापडवायचं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बचिंगी तू लढेंगी. शेवटच्या 5 मिनिटात सगळ्याला पूर्ण विराम असेल. सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. लवकर दोन मिनिटं कोणी जागा सोडू नका.